कधी पण तुम्ही बघा, घरात बसणाऱ्या बाईपेक्षा बाहेर काम करणाऱ्या बाईला थोडी वेगळीच रिस्पेक्ट असते. माझ्या आयुष्यातल्या 5 सिक्रेट गोष्टी शेअर करणार आहे. घरात तुम्हाला जी आवडली ती भाजी तुम्ही लास्ट टाइम कधी केली? नीट आठवून बघा. तर हाय, हॅलो, नमस्ते सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी आरती तुमचं माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत करते. तर आज मी तुमच्यासोबत त्या गोष्टी मी माझ्या आयुष्यात बदल करून घेतल्या. तर त्या गोष्टी कोणत्या? जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंतच आपण आपल्यात बदल करून घेणं गरजेचं आहे. कारण वेळ निघून गेल्यानंतर बदल केला तरी त्याचा काहीच उपयोग होत नाही. तर त्या 5 गोष्टी कोणत्या ज्या तुम्ही तुमच्या आयुष्यात बदल करायला हव्यात, त्याच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर त्यातली नंबर 1 गोष्ट आहे की स्वतःला विसरून जाणं. आता स्वतःला विसरून जाणं म्हणजे काय? 1 मिनिटं. आता स्वतःला विसरून जायचं म्हणजे आपण काय करतो? नवऱ्याचा टिफिन, मुलांची शाळा, आपले पाहुणे-रावळे, सासर, माहेर, नातेवाईक, लग्न, समारंभ, सण ह्याच्या सगळ्यामध्ये ना आता ह्या सगळ्याच गोष्टी सगळ्याच महिलांना कराव्या लागतात बरं का. पण त्याच्यामध्ये ना आपण स्वतःला कधी लक्षात ठेवतो का? आपण स्वतःला विसरून जातो. ना स्वतः कधी जेवण वेळेवर करतो, ना आवडीचं जेवण करतो. घरात तुम्हाला जी आवडली ती भाजी तुम्ही लास्ट टाइम कधी केली? नीट आठवून बघा. कारण आपण कधी स्वतःला महत्वच देत नाही. आपण म्हणतो आपल्याला नाही, पण त्यांना आवडतं ना म्हणून करायचं. मुलांना आवडतं ना म्हणून करायचं. पण असं नाही करायचं. तुम्ही स्वतः जर असाल ना, तर तुमच्या स्वतःशी रिलेटेड ही जी बाजूची माणसं आहे ना किंवा नाते ती असणार आहेत. त्यामुळे तुम्ही स्वतःला विसरायचं नाही. नंबर 2, आपण आपली सेल्फ रिस्पेक्ट विसरतो. आपल्या मुलाबाळांमुळे किंवा नवऱ्यामुळे किंवा समाजात राहण्यामुळे ना आपण स्वतःची रिस्पेक्ट कधी विसरून जातो ना हे आपल्याला पण कळत नाही. आपण कसं आहे, समोरचं आपल्याला बोललं तर आपण विचार करतो. आपण त्याला प्रत्युत्तर कसं द्यायचं? बोललो तर म्हणतील उलटं बोलतोय. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट सहन करत जातो. आणि खरं सांगू का, नातं हे कधी एकाच बाजूने नसतं. नातं हे 2 बाजूंनी असतं. त्यामुळे नातं टिकवण्यासाठी दोन्ही बाजूंनी पण तेवढेच एफर्ट्स झाले पाहिजेत. नाहीतर फक्त आपणच प्रयत्न करतोय आणि समोरून आपल्याला तसा रिस्पेक्टच मिळत नाही. तर थांबा. तर तुम्ही तुमची सेल्फ रिस्पेक्ट गमावत आहे. तर खरं सांगते, तुम्ही तुमची सेल्फ रिस्पेक्ट जपायला पाहिजे. जिथं तुम्हाला पटत नाही, जिथं तुम्हाला वाटतं चुकीचं आहे, तिथं तुम्ही बोललं पाहिजे. जर तुम्ही तसं करत नसाल, तर ही बदल करून घेण्याची गरज आहे तुमच्यामध्ये. नंबर 3, सेल्फ डिपेंड व्हायचं. आता सेल्फ डिपेंड व्हायचं म्हणजे तुम्ही म्हणताल आता काय घरातली मुलं बाळ, नवरा सोडून आम्ही कामाला जाऊ का? तसं नाही. नवरा जर तुमचा असतोच, नवरा तर तुमची सगळी जबाबदारी हसतमुखाने घेतच असतो. प्रत्येक नवऱ्याची जबाबदारीच असते ती. मी पण आता खरं त्याच मार्गावर आहे, की मला पण आता सेल्फ डिपेंड व्हायचंय आणि त्यातलाच हा एक मार्ग आहे, जे मी आता YouTube प्लॅटफॉर्मवर तुमच्यासमोर दिसत आहे. तुम्ही शिवण क्लास करत असाल किंवा पार्लर करत असाल किंवा तुमचं काय घरी बसून जर का काही छोट्या-छोट्या गोष्टी तुम्ही करू शकत असाल आणि तसं घरातून परमिशन असेल किंवा इन्व्हायर्नमेंट असेल ना, तर खरंच तुम्ही स्वतःसाठी काहीतरी करा. तुम्ही काही जास्त अमाउंटमध्ये नाही कमवणार किंवा तुम्हाला तुम्हाला कष्टातून पहिल्यांदा जास्त अमाउंट नाही मिळणार. पण खरं सांगू का, तुम्ही स्वतःच्या कष्टाने, स्वकमाईने जे पण पैसे कमवताल ना, त्याचं सुख एक वेगळंच असतं. म्हणून म्हणून तुम्ही सेल्फ डिपेंड व्हा आणि सेल्फ डिपेंड होणं ना, हे प्रत्येक महिलेसाठीच खूप गरजेचं आहे आणि तो एक वेगळा रिस्पेक्ट मिळतो. कधी पण तुम्ही बघा, घरात बसणाऱ्या बाईपेक्षा बाहेर काम करणाऱ्या बाईला थोडी वेगळीच रिस्पेक्ट असते. तुम्हाला सगळ्याला याचा अनुभव तर आलाच असेल. तर नंबर 4, प्रत्येकाला आपली बाजू समजावून सांगणं. मी हे बोलले, मी ह्या इंटेन्शनने नाही बोलले, मी खरंच चुकीची नाहीये. आपली बाजू समजून प्रत्येकाला समजून सांगायची. काय एवढी समजून सांगायची सांगा बरं? तुम्हाला एक सांगते, जर तुमच्याबद्दल समोरच्याने जी मानसिकता इथे बसून घेतलेली असेल ना, ती तुम्ही किंवा इतर कोणतीही माणसं ती बदलू शकत नाही. त्यामुळे तुम्ही त्यांना किती जरी डोकं आपटून सांगितलं, की माझं हे इंटेन्शन नव्हतं किंवा मी चुकीचे नव्हते, त्याचा काही फरक किंवाच पडणार नाही त्या व्यक्तीवर. कारण त्यांनी तुमच्याबद्दल एक थॉट त्यांच्या माइंडमध्ये सेट करून घेतलेला असतो, की मलाही समजून सांगायच्या भानगडीत पडू नका. तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही योग्य आहे. त्यामुळं तुम्ही प्रत्येकाला समजावून घेत बसू नका. कारण ते करता-करता तुम्ही येडे व्हाल, पण समोरचं तुमची बाजू समजून घेणार नाही. तर नंबर 5, माझ्यासोबतच बऱ्याच महिलांसोबत हे असं होत असतं, की आपण काय करतो प्रत्येकावर विश्वास ठेवतो. एखादी मैत्रीण आलं, तिनं काय सांगितलं, ही तुझ्याबद्दल अशी बोलत होती. एखादा नातेवाईक आलं, ते म्हटलं, ती तुझ्यासोबत अशी बोलत होती. आपण काय करतो प्रत्येकावर विश्वास ठेवतो. ही खरंच ना माझ्या आयुष्यात केलेली मी सगळ्यात मोठी चुकी आहे, की मी प्रत्येकावर विश्वास ठेवला. मीच नाही तुमच्यातल्या बऱ्याच बायका आता तशा अनुभव तुम्हाला आलाच असेल. पण जोपर्यंत आपण स्वतःच्या डोळ्याने किंवा स्वतःच्या कानाने काही गोष्टी बघत नाही, तोपर्यंत विश्वास कोणावरही ठेवू नका. आता खरं सांगू का, मी आत्तापर्यंत व्हिडिओ बनवले, पण मी या विषयावर व्हिडिओ कधीच बनवला नाही. कारण माझ्या व्हिडिओमधनं मी मी दुसऱ्याला कधीच टार्गेट करत नाही किंवा करणार पण नाही. पण मी हे माझे अनुभव शेअर केलेत. आता असं जर कोणाला त्यातनं काही गैरसमज करून घ्यायचा असेल,
तर त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. तर मी माझ्या आयुष्यामध्ये या 5 गोष्टी जेव्हापासनं बदल करून घेतल्या ना, तर खरं खोटं नाही सांगत तुम्हाला, माझ्या अवती-भोवतीची सगळी माणसं होतीत ना, त्यांची संख्या हळू कमी झाली. पण खरं सांगू का मला त्याचं गिल्टी पण फील होत नाही आणि त्याचं वाईट पण वाटत नाही. कारण मला तेव्हापासून कळालं, की ह्या गोष्टी बदल करून घेतल्यामुळे ना मला त्रास कमी झाला. खरं सांगते. कारण मी अगोदर जेवढ्या जास्त माणसांमध्ये असायचे ना, तेवढे विचार करून ना, मी अक्षरशः डिप्रेशनमध्ये गेले असते. पण मी तसं केलं नाही. मी थोडक्यातच मला सांभाळून घेतलं आणि छोट्या-छोट्या गोष्टीतनं मी मला स्वतःला मूव्ह ऑन करत गेले. तर आजच्या या 5 गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या किंवा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला, तर प्लीज माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहीन. मला माहिती आहे मी काय मोठी युट्यूबर नाहीये किंवा मी काय अजून एवढं मोठं तत्वज्ञान तुम्हाला देऊ शकत नाही. माझे जे पर्सनल एक्सपिरियन्स आहेत मी तेच तुमच्यासोबत शेअर करते. जर तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना, तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी छान राहा, मस्त राहा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तोपर्यंत बाय.